Co-powered by टेक्नो। झालं मधल्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला बरेचसे सण, मग आपला दहीहंडीचा असेल, आपला गणेशोत्सवाचा असेल, आपला नवरात्राचा असेल, सगळे सण, दिवाळी असेल, ख्रिसमस असेल, ईद असेल, सगळ्या सणावर मर्यादा आल्या। तिथं गर्दी होऊ नये म्हणून आपल्याला हे चार भिंतीच्या आत घरामध्येच ते साजरे करावे लागले आणि त्याच्यामुळे कुठंतरी मंडळं, कार्यकर्ते हे मनातनं आतनं नाराज होते आणि सगळ्यांना वाटत होतं कधीतरी ह्याच्यातनं संपूर्ण जग, देश, राज्य आणि आपला परिसर बाहेर पडावा आणि पुन्हा पूर्वीच्या उत्साहामध्ये, पूर्वीच्या जोशामध्ये हे सगळे उत्सव साजरे करावे। आणि नंतर करोनाचा काळ संपला, त्याच्यानंतर मात्र आपण सगळ्यांनीच बघितलं, दहीहंडी असतील, आपले गणेशोत्सव असतील, अतिशय उत्साहाने, उलट दरवर्षी याच्यात भर पडते। आता मी पण गेले 35 वर्ष बघतोय। सुरुवातीच्या काळात मी खासदार म्हणून ज्यावेळेस या मिरवणुकीत वगैरे सहभागी व्हायचो आणि त्यावेळेसची मंडळं आणि त्यावेळेसचे देखावे, त्यावेळेसचे एकंदरीत तो उत्साहाचा काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये भरच पडत चाललेली आहे। तुम्ही बघता मुंबईमध्ये काय, पुण्यामध्ये काय किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये काय, एवढी लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेली आहेत, अतिशय उत्साहाने व्हायला लागलेली आहेत। उलट बाहेरचे पण, महाराष्ट्राच्या बाहेरचे पण सेलिब्रिटीज असतील, राजकीय नेते असतील, वेगवेगळे इंडस्ट्रीज असतील, अनेक मान्यवर येतात आणि आम्हाला विनंती करत असतात, आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे, तिथं थोडंसं काही करता येईल का, किंवा आम्हाला मंडईतलं दर्शन घ्यायचं आहे, आम्हाला दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायचं आहे। असे हे जे काही गणपती आहेत त्याच्या दर्शनाच्या करता देखील मोठ्याच्या मोठ्या रांगा लागतात। पण सुदैवाने 2 दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्या, त्याच्यावर लोकांच्यामध्ये अतिशय उत्साह ओसंडून वाहत होता। कारण काल मी सकाळी लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या करता गेलेलो होतो, त्यावेळेस मी तिथं काहींना विचारलं आणि पोलीस यंत्रणेला पण विचारलं। आज मात्र आता निरोपाचा दिवस आलेला आहे। थोडंसं आम्ही सगळेजण जड अंतकरणानेच गणपती बाप्पाला निरोप देतो। दादा, एक राजकीय प्रश्न आहे, महायुतीमध्ये तुम्ही 80 ते 90 जागा मागितल्याची माहिती आहे। मी सांगितलं ना की सगळ्यांचं हे का, प्रत्येकाने आपण मागणं एक समाधानाकरता करतो। शेवटी प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागतात, प्रत्येकाला मेहनत घ्यावी लागते आणि मतदार जो आहे, वोटर जो आहे, तो वोटरचा विश्वास तुम्हाला मिळवावा लागतो। असं देवादर्शनाने सगळं होतं अशातला भाग नाही, तो एक वेगळा भाग आहे आणि काम करून लोकांचा विश्वास संपादन करणं हा एक वेगळा भाग आहे। अशा पद्धतीने सगळे राजकीय पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतात, तसा मी पण प्रयत्न करतो। नाही, पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। महायुतीचं सरकार आल्यानंतर सगळेजण आम्ही एकत्र बसू आणि निर्णय घेऊ। आताच्या तरी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी लढवतो। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।